नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे, परीक्षा परिषदेने कोर्टामध्ये सांगितलेलं आहे की टेट एक्झाम म्हणजेच काय TEIT शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी ही तुमची नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यामध्ये घेतली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर या अनुषंगाने आपल्याला तयारीसुद्धा तशीच करावी लागणार आहे. मित्रांनो, आपल्या जास्त टाईमपास करायचा नाही, तर मी थोडक्यामध्ये एक चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करतो. बघा, तुम्हाला बघा, टेट एक्झामची तयारी करताना ना, तर काही तुम्हाला पॅटर्न लक्षात ठेवता आला पाहिजे. बघा, टेट एक्झाम एकतर 2017ला झाली होती आणि पुन्हा 2023ला फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये ही एक्झाम कंडक्ट करण्यात आली होती. तर 2023चा जो एक्झाम पॅटर्न आहे तो इथं दिलेला आहे. बघा, एक्झाम कोण घेतली होती? बघा, 2023ची IBPS यांनी घेतली होती. तर तो पॅटर्न कसा होता बघा, तर याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेवर जास्त भर देण्यात आला होता. त्याच्यानंतर जे आपल्या DED BEDला असतं, शैक्षणिक मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, हे सुद्धा येणार आहे, त्याचे आलं होतं. त्याच्यानंतर बघा, मराठीसुद्धा आहे आणि तुम्हाला इंग्रजीसुद्धा असणार आहे. तर बघा, या पॅटर्नमध्ये ना तुमचा बुद्धिमत्ता हा विषय, मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही विषय ना एकदम पैकीच्या पैकी घेण्यासारखे स्कोरिंग विषय आहेत. बघा, ध्यानात ठेवा. तर या पॅटर्नसाठी तुम्हाला कोणती पुस्तकं वाचायला पाहिजे, कोणती वाचायला नाही पाहिजे, ठीक आहे, काय करायला पाहिजे आणि टेस्ट सिरीज कशी घ्यायला पाहिजे, हे सुद्धा मी तुम्हाला गाईड करणार आहे आज. ठीक आहे, तर यासाठी मी लवकरच एक यासाठी टेस्ट सिरीज चालू करणार आहे, जे की तुम्हाला TEIT टेट या परीक्षेसाठी तुम्हाला नक्कीच महत्त्वाची असणार आहे, कारण की त्यामध्ये मी सिलेबसनुसारच क्वेश्चन आणि आन्सर त्याचे मी घेणार आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की याचा पुस्तकं वगैरे तुम्ही काय वाचायला पाहिजे आणि त्याचे किंवा म्हणजे कोणते रेफरन्स वगैरे ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार या व्हिडिओमध्ये. तर चला तर आपण त्याबद्दल पाहूया. तर इथं TEIT टेट या परीक्षेचा इथं सिलेबस दिलेला आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता, गणितीय क्षमता, तार्किक क्षमता, वेग आणि अचूकता यासाठी तुम्हाला गणिताचे एखादी पुस्तक वगैरे वापरावं लागेल, किंवा तुम्ही कोणते क्लासेस जॉईन केलेले असेल किंवा त्याचे नोट्स तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा ठीक आहे. आता येतं पॉईंट आपला. तर आपल्याला हा पॉईंट कवर करायचा आहे. कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील असं त्यांच्या सिलेबसमध्ये दिलं आहे. आता कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व, तर यासाठी कोणकोणते बुक्स तुम्ही वापरत आहात तर त्याचा आता आपण आढावा घेऊ. तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही TET दिला, TIT देणार आहात, तर म्हणजे तुम्ही DED आणि BED तुम्ही झालेलं आहे तुमचं. तर यासाठी तुम्हाला हा सिलेबस नक्की कामाला येईल. आता या सिलेबससाठी तुम्ही कोणते पुस्तक वापरणार आहात तर इथं पाहून घ्या. DED BEDचे जे आपल्याला सिलेबसमध्ये होतं, त्याच्यामध्ये तुमच्या या कन्सेप्ट वगैरे क्लिअर होतील. मूल्यनिर्धारण, मानसशास्त्र, शैक्षणिक तंत्रज्ञान, अध्ययन, अध्यापन व बाल्यावस्था व वाढ व इतर घटक. आता इतर घटकमध्ये कोणते घटक येतात? व्यक्तिमत्व विकास, ज्याचा समावेश आता TIT या परीक्षेमध्ये खूपच करण्यात येत आहे. मानसशास्त्रावरील खूपच प्रश्न आता विचारले जात आहेत, त्याच्यामध्ये बाल्यावस्था व वाढ आहे. आणि 11वी-12वीचं मानसशास्त्र, असं का म्हटलं मी, 11वी-12वीच्या मानसशास्त्रामध्ये बऱ्याच कन्सेप्ट या क्लिअर झालेल्या आहेत. तुम्ही जर ते वाचला तर तुम्हाला सोपी जाईल ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी. मी DED BEDचेच पुस्तकं का वाचा म्हणत आहे, कारण की या तुमच्या बेसिक जे कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला त्या पुस्तकामधूनच क्लिअर होणार आहेत. जर तुम्हाला दुसरे पुस्तकसुद्धा वापरायचे असतील तर ते तुम्ही बिलकुल वापरू शकता, पण मला असं वाटतं की तुम्ही अदर बुक्ससोबतच DED BEDचे पुस्तकंसुद्धा वापरायला पाहिजे. पुढचा पॉईंट आता चेक करू आपण. मित्रांनो, तुम्ही जर 2017चा पेपर पाहिला असाल टेट या परीक्षेचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला या घटकावरती बरेच प्रश्न सापडतील. यामध्ये आहे इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, चालू घडामोडीसुद्धा वरतीसुद्धा प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. तर यासाठी तुम्ही जर कोणतं पुस्तक वापरत असाल तर ठीक आहे, ते योग्यच राहील. पण मला म्हणायचं की तुम्ही जर स्वरूप पाहिला 2017मधील परीक्षेचं, तर त्याच्यामध्ये वन लाईनरच प्रश्न आलेले होते. तर यासाठी तुम्ही जास्त काही स्वरूप वगैरे पाहून, जसं की MPSCच्या परीक्षेमधील प्रश्नाचं स्वरूप तुम्ही पाहू शकता, त्याच्यामध्ये थोडं स्वरूप मोठं असतं, पण TIT या परीक्षेमध्ये 2017च्या पेपरनुसार तेवढं स्वरूप काही मोठं नाही. त्यामध्ये तुम्हाला वन लायनर प्रश्न भेटणार आहेत. आता समोरचा मुद्दा आहे की तुम्ही ग्रामरसाठी काय करणार आहात. ग्रामर आहे, इथं पॉईंट दिलेला आहे पहा. ग्रामर आहे, मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर. तर या दोन मुद्द्यावरती सुद्धा आता बरेच प्रश्न विचारल्या जात आहेत. 2012चा जर पेपर पाहिला तर पूर्वी ग्रामरला तेवढं काही वेटेज नव्हतं, पण आता वेटेज खूप आलेलं आहे. 2017चा पेपर तुम्ही पाहू शकता, यामध्ये ना ग्रामरमध्ये बऱ्याच प्रमाणात व्याकरणवरील प्रश्न विचारत आहेत. आता मराठी ग्रामरसाठी तुम्ही काय करू शकता, मोरा वाळंबे सरांचं पुस्तक वापरू शकता किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तकसुद्धा वापरू शकता. मला म्हणायचं दोन्हीसुद्धा पुस्तकं तुम्ही वापरायला पाहिजेत.
तर तुमच्याकडे जर समजा ऑदर बुक्स असतील तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता इंग्लिशसाठी येतं एम जे शेख सरांचं आणि बाळासाहेब शिंदे सरांचं. माझं सजेशन आहे की तुम्ही हे वाचायला पाहिजेत. तुमच्याकडे दुसरे असतील तर तुम्ही ते सुद्धा वाचू शकता. आता पुढचा पॉईंट पाहू आपण, गणित व बुद्धिमत्ता. आता गणित व बुद्धिमत्तासाठी मी काय याच्यासाठी स्पेशल बुक्स सांगणार नाहीत. जर समजा तुम्ही कोणते क्लासेस वगैरे जॉईन केलेले असेल किंवा गणिताचे कोणते दर्जेदार पुस्तके तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही सोडू शकता. कारण की कोणते गणित येतील किंवा कोणते प्रश्न असतील ते आपण इथून काही ठरवू शकत नाही. यासाठी तुम्हाला सरावच लागणार आहे. आता याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे की तुम्ही अभ्यास करताना सराव पेपरसुद्धा सोडवायला पाहिजेत. सराव पेपर्स तुम्हाला त्या परीक्षेच्या फ्लोमध्ये ठेवण्याचं काम करत असतात.